गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्याचा बिहार झाला की काय असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलाय। सध्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाला हिंदू मुस्लिमांचे स्वरूप देऊन हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, ही खेदाची बाब आहे। गेल्या काही वर्षांपासून राहुरी शहर व तालुक्यात वेगळे षडयंत्र सुरू आहेत। क्षुल्लक वादाला हिंदू मुस्लिमचे स्वरूप दिले जाते। दिनांक 6 जुलै रोजी रात्री 9 वाजेदरम्यान राहुरी शहरातील जिजाऊ चौक नवी पेठ परिसरात दोन तरुणांमध्ये मोटरसायकलवर कट लागल्याच्या कारणावरून वाद झाले, किरकोळ हाणामारी झाली। मात्र त्यानंतर काही वेळातच तिथे 200 ते 300 तरुण जमा झाले आणि सदर वादाला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला। मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार विकास साळवे, संदीप ठाणगे, जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीला बळाचा वापर करून पांगविले। काल मोहरम व एकादश दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने रात्री मोहरमची मिरवणूक निघाली होती। याच दरम्यान नवी पेठेत वाद झाल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ होऊन शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। राहुरी पोलीस ठाण्यात दोन तरुणांकडून परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती मिळाली। पूर्वी मोहरम किंवा गणेशोत्सव दरम्यान वाद झाले किंवा इतर वेळेस काही मारहाणीच्या घटना घडल्या तर पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल होत असे, त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक राहत होता। मात्र आता दोन गटात वाद झाले तर पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते, कारवाई कोणतीच होत नाही। शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून हिंदू मुस्लिम दंगली लावून देण्याचे षडयंत्र झाले। सुदैवाने दंगली झाल्या नाहीत। सदर घटनेला 3 महिने उलटून गेले, अद्याप आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही। परिणामी आरोपींचे मनोबल वाढत असून पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।